असं म्हणतात, प्रत्येक क्रांती ही एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते. क्रांती मग ती राजकीय असो, सामाजिक असो, वैचारिक असो किंवा मग सांस्कृतिक असो, क्रांती आपल्यासोबत वारसा घेऊन येते आणि तो वारसा जपण्याचं काम पुढच्या पिढ्यांनी करणं आवश्यक असतं. हीच जाणीव ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने आपल्या आवारातच क्रांतीवन उभं केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांच्या स्मृतीचं जतन, संवर्धन आणि तरुणांना प्रेरित करण्याच्या हेतूने या क्रांतीवनाचा पाया रचला गेला. पण हा पाया रचण्यात एका असाधारण व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. गजानन रंगनाथ शिरवाडकर, अर्थात विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण सारे कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. साहित्य क्षेत्रातील अलौकिक व्यक्तिमत्व, ज्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. साहित्य विश्व आणि कुसुमाग्रज हे जसं समीकरण आहे, तसंच काहीसं कोल्हापूर आणि कुसुमाग्रज यांचं आहे. एक द्रष्टा, समाज सापेक्ष लिखाण करणारा, आकृतीवादाचा अट्टहास न करता आशयवादी आणि सामाजिकतेचा आग्रह धरणारा, साहित्यिक आणि पुरोगामी विचारांचे माहेरघर असणारे कोल्हापूर, या सूत्रामुळेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सहभागातून उभं असणारं क्रांतीवन यांचंच द्योतक म्हणावं लागेल. सन 1995 छत्रपती राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं कुसुमाग्रज यांना राजर्षी शाहू पुरस्कार देण्यात आला. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना व्यक्तिशः कोल्हापूरला येणं शक्य न झाल्याने ट्रस्टचे पदाधिकारी तसेच शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर द ना धनागरे आदींनी नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी कुसुमाग्रज यांनी प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या परिक्षेत्रातील शहीदांची नावे असणारे एक स्मृतिस्थळ विकसित करण्याची सूचना केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य सैनिकांच्या तसेच युद्धात शहीद झालेल्या आपल्या भागातील सैनिकांच्या स्मृती जाग्या राहतील आणि त्यांनाही देशकार्यासाठी त्या प्रेरित करत राहतील, असा त्यांचा हेतू होता. स्वातंत्र्य सैनिकांना या निमित्ताने अभिवादन करण्याची ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली. कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर द ना धनागरे यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि शिवाजी विद्यापीठामार्फत पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या जागेतच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर येथील शहीद स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन म्हणून हे क्रांतीवन उभारण्यासाठी पुढाकार घेतला. आणि अखेर 9 ऑगस्ट 2000 निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या जागेत क्रांतीवनाचं उद्घाटन करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. क्रांतीवीरांची माहिती देणारे फलक उभा करण्यात आले, ज्यांच्यामुळे या क्रांतीवनाची संकल्पना सत्यात उतरवण्यात आली. त्या कुसुमाग्रजांच्या अनामवीरा या कवितेचा फलकही उभारण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर द ना धनागरे यांनी सुरू केलेल्या या कार्याला नंतरच्या काळातही येथील तत्कालीन सर्व कुलगुरूंनी सुरूच ठेवले आणि आपापल्या परीने क्रांतीवनाच्या सुशोभीकरणात भरच घालण्याचं काम केलं. विद्यमान कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी गांभीर्यपूर्वक क्रांतीवनाचा विकास आणि सुशोभीकरणावर विचार केला. शिवाजी विद्यापीठाच्या परिसराची काही वैशिष्ट्ये आहेत आणि शिवाजी विद्यापीठाच्या परिसराच्या वैभवामध्ये ही वैशिष्ट्ये नेहमी भर घालतात. अलीकडे यामध्ये क्रांतीवनाची सुद्धा भर पडलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणतः 50 वर्षानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये तत्कालीन कुलगुरू डॉक्टर धनागरे यांनी क्रांतीवनाची स्थापना करण्याचं ठरवलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षानंतर या क्रांतीवनामध्ये आणखी काही थोडे रिफॉर्म्स घेता येतात का, ते मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून ठरवलं. याचाच परिपाक म्हणून क्रांतीवनात पेविंग ब्लॉक असलेला वॉकिंग ट्रॅक, मार्गावर ठिकठिकाणी बैठक व्यवस्था, लॉन निर्मिती, जलसाठे, कारंजा, सौर दिवे, बाजूने बोगनवेलीची कुंपण इतकेच नव्हे तर सुरुवातीपासूनच असणाऱ्या चाफा, आवळा, वड, चिंच आदी रोपांचीही लागवड करण्यावर लक्ष दिले. शिवाजी विद्यापीठामधलं क्रांतीवन एक असे एक ठिकाण आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या देशवासियांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि ते शहीद झाले, त्यांच्या स्मृती चिरंतन अशा राहाव्यात यासाठी शिवाजी विद्यापीठानं क्रांतीवन सुस्थापित केलं.
या क्रांतिवनामध्ये नागरिकांचा वावर दररोज व्हावा हा एकमेव उद्देश ठेवून आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं त्यांची दररोज आपल्याला आठवण व्हावी या उद्देशाकरता क्रांतिवनाचा कायापालट करण्याचा आपण निर्णय घेतला आणि मला वाटतं तो उद्देश आता सफल झालेला आहे. अर्थात ज्यांच्याविषयी अतिशय कृतज्ञताभाव असावा, तरुण वर्गापासून ते ज्येष्ठांच्यापर्यंत एक कृतज्ञतेची भावना याने दृष्टीने निर्माण होते आणि आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमतसुद्धा कळते. तर मला असं वाटतं की या क्रांतिवनाच्या या कायापालट झाल्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये एक समाधानाचं वातावरण आहे. विशेषतः ज्यांची नावं या क्रांतिवनात आम्ही नमूद केलेली आहेत त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आप्तिष्टांना, त्यांच्या स्नेहांना ही गोष्ट अतिशय समाधान देणारी आहे. आज क्रांतिवन आकारास येऊ लागले आहे. परिसरातील पक्ष्यांना साद देऊ लागले आहे. येणाऱ्या काही वर्षात हा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण असेल यात शंकाच नाही. इथे उभ्या करण्यात आलेल्या फलकांवर 350हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांचा नामोल्लेख तर आहेच, शिवाय त्यांच्या कुटुंबियांसाठीचा हा अभिमानही आहे. क्रांतिसिंह नाना पाटील आणि कुसुम अग्रज यांच्या प्रेरणेतून उभे असणारे हे क्रांतिवन शहीदांच्या स्मृती जागवण्याचं, जपून ठेवण्याचं जिवंत स्मारक बनलं आहे. क्रांतिकारकांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी, त्या जागवण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने नेहमीच पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी क्रांतिवनाच्या प्रवेशद्वारात उभ्या असणाऱ्या कुसुम अग्रजांच्या कवितेच्या ओळी इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील देशभक्तीच्या वातींना तेल घालण्याचं काम करत राहतील हे नक्की. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यावेळेला अशा लोकांचं स्मरण करायची वेळ येते त्यावेळेला विद्यापीठानं घेतलेला उपक्रम आहे त्यांचं जिवंत स्मारक करणं, तर ही खूपच उल्लेखनीय बाब आहे. त्यातून ती जिवंत स्मारकातून होत असेल तर ती फारच उत्तम गोष्ट आहे. जे प्रोड्युसिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जर का तुम्ही झाडं लावणे, आणखीन एक उद्यान तयार करणे किंवा जंगल तयार करणे अशा प्रकारचं जर का स्मारक होणार असेल अशा स्वातंत्र्य सेनानींचं किंवा अशा कामात सहभागी झालेल्या लोकांचं, तर ते खूपच उल्लेखनीय आहे. मला स्वतःला तर हा उपक्रम स्तुत्यच आहे हा. कारण का त्या लोकांनी निस्वार्थीपणानं भाग घेतला, कुठलीही अपेक्षा ठेवलेली, परिणामांची काळजी घेतली, म्हणजे केली नव्हती की पुढे जाऊन काय. पण तरीसुद्धा आत्ताच्या लोकांना ते माहीत व्हावं आणि म्हणून हे सगळं जे पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे की असे लोक होऊन गेलेले आहेत की त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खारीचा वाटा का असेना पण उचललेला आहे. शिवाजी विद्यापीठमध्ये जे आता जो उपक्रम घेतलेला आहे तो खूपच छान आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी केलाय ते त्यांच्याबद्दल मला आदरच वाटेल. खरंच हा एक चांगला उपक्रम आहे. पुढच्या पिढीला हे लॉंग टर्ममध्ये राहू शकेल. शिवाजी विद्यापीठानं क्रांतिवन केलेला चांगला आहे, त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, धगधग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोनी या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी न चौधानले भाव, जनभक्तीचे तुझ्यावरी न चौधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझे बलिदान. काळो खातुनी विजयाचा ये पहाटेचा तारा, काळो खातुनी विजयाचा ये पहाटेचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा.